नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आदर्श गृहनिर्माण घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सीबीआय चौकशीला राज्यपालांची परवानगी. पंचायत निवडणुकांमध्ये महिलांसाठीचं आरक्षण 50% नेण्यासाठी घटना दुरुस्ती विधेयक संसदेत मांडण्याचा केंद्राचा प्रस्ताव. कोल्हापूर जिल्ह्यातले 9 टोल नाके बंद केल्याची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची अधिकृत घोषणा. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरित करण्यासाठी राज्य सरकार नेमणार अन्न सुरक्षा आयोग. नागपूरमधल्या युग चांडक या बालकाच्या हत्येप्रकरणातल्या दोन्ही आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावली फाशीची शिक्षा. उत्तर सियाचीन हिमनदी क्षेत्रात झालेल्या हिमस्खलनात लष्कराचे 10 जवान शहीद. पंतप्रधानांनी व्यक्त केल्या शोकभावना. आणि बीसीसीआयमध्ये मोठ्या प्रमाणात पुनर्रचना करण्याच्या लोढ्या समितीच्या शिफारशींचं तंतोतंत पालन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. आणि आता सविस्तर वृत्त. आदर्श गृहनिर्माण घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची चौकशी करायला राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी सीबीआयला परवानगी दिली आहे. सीबीआयनं राज्यपालांना पत्र लिहून भारतीय दंड संहितेतल्या विविध कलमांखाली चव्हाण यांची चौकशी करण्याकरता परवानगी मागितली होती. त्यावर राज्यपालांनी मंत्रिमंडळाचा सल्ला घेऊन ही परवानगी दिली आहे. यापूर्वी 2013 मध्ये सीबीआयनं मागितलेली परवानगी तत्कालीन राज्यपाल के शंकर नारायणन यांनी पुराव्याअभावी नाकारली होती. मुंबईत मध्यवर्ती भागामध्ये शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी बांधलेल्या आदर्श सोसायटीमध्ये अनेक राजकारणी, मंत्री आणि अधिकारी यांना बेकायदेशीररित्या स्वस्तात सदनिका दिल्याचं सीबीआयला आढळलं होतं. या प्रकरणी 2010 मध्ये चव्हाणांना मुख्यमंत्रीपदही सोडावं लागलं होतं. दरम्यान राज्य सरकार द्वेषाचं राजकारण करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. या प्रकरणी नव्या बाबी समोर आल्यामुळे चौकशीची शिफारस केली आहे. यामागे कुठलंही राजकारण नाही असं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलंय. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. 2016-17 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प 29 फेब्रुवारीला सादर होईल. तर संसदेमध्ये 25 फेब्रुवारीला रेल्वे अर्थसंकल्प आणि 26 फेब्रुवारीला आर्थिक सर्वेक्षण मांडलं जाणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी नवी दिल्लीत बैठकीनंतर याबाबत माहिती दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 16 मार्चपर्यंत चालणार आहे. तर 25 एप्रिल ते 13 मे या कालावधीत दुसऱ्या टप्प्याचं कामकाज होईल. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महिलांना 50% आरक्षण देण्यासाठीचं घटना दुरुस्ती विधेयक संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करायचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री बिरेंद्र सिंह यांनी आज ही माहिती दिली. ते नवी दिल्लीत एका कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. सध्याच्या पद्धतीनुसार महिलांना 33% इतकं आरक्षण आहे. पंचायत निवडणुकांमध्ये महिला उमेदवारासाठी एखादा प्रभाग 5 वर्षांसाठी आरक्षित ठेवला जातो. हा कालावधी वाढवून 10 वर्षांचा करण्याचा सरकारचा विचार आहे असंही ते म्हणाले. स्त्रियांमधल्या नेतृत्व गुणाला अधिकाधिक वाव देऊन सार्वजनिक जीवनामध्ये त्यांनी सक्रिय व्हावं यासाठी उपाययोजना आवश्यक असल्याचंही बिरेंद्र सिंह यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी स्पर्धात्मक बाजारपेठेची गरज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. कृषी आणि पणन विभागातर्फे आज मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासंदर्भातलं सादरीकरण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. मुंबईत 13 ते 18 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या मेक इन इंडिया वीक कार्यक्रमासंबंधीच्या नियोजनाची माहितीही उद्योग विभागाच्या सचिवांनी दिली. यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. राज्य सरकारनं कोल्हापूर जिल्ह्यातले 9 टोल नाके बंद केल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज घोषित केलं. ते कोल्हापुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. टोल नाके रद्द करण्याची अधिसूचना राज्यपालांच्या सूचनेनुसार जाहीर केली आहे. तसंच त्याचं गॅझेट देखील केलं आहे असं पाटील यांनी सांगितलं. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरचा टोल बंद केल्याचं जाहीर केलं होतं, पण त्याची अधिसूचना निघाली नव्हती. त्यामुळे कोल्हापूरवासियांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं.
राज्यपालांच्या सूचनेनुसार शिये, शिरोली, उजगाव, शाहू, कळंबा, वाशी, फुलेवाडी, सरनोबतवाडी आणि आर.के. नगर इथले टोल नाके बंद झाले आहेत. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरित करण्यासाठी येत्या 3 महिन्यांमध्ये अन्न सुरक्षा आयोग नेमणार असल्याचं राज्य सरकारनं आज मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं. न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठापुढे या संदर्भातल्या 6 जनहित याचिकांची सुनावणी सुरू होती. त्यावेळी कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी सर्वेक्षण करण्यात आल्याचं सरकारतर्फे अभिनंदन वग्यानी यांनी स्पष्ट केलं. नागपुरात सप्टेंबर 2014 मध्ये युग चांडक या बालकाचं खंडणीसाठी अपहरण करून त्याची हत्या केल्याप्रकरणी नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आज राजेश डवरे आणि अरविंद सिंग या दोन्ही आरोपींना दोषी ठरवून मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांनी आज हा निर्णय दिला. या निर्णयामुळे युगला न्याय मिळाला असून हा संपूर्ण नागपूरचा विजय आहे असं मत युग चांडकचे वडील डॉक्टर मुकेश चांडक यांनी व्यक्त केलंय. गुन्हेगारांना शिक्षा देऊन चांडक परिवाराला न्याय मिळवून दिल्याबद्दल सरकारी वकील ज्योती वाजानी यांनी समाधान व्यक्त केलं. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना येणाऱ्या धमक्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ राळेगण ग्रामस्थ आणि विविध संघटनांनी पारनेर कार्यालयावरती आज मोर्चा नेला. यावेळी आमदार विजय औटी, राळेगण सिद्धीचे सरपंच लाभेश औटी उपस्थित होते. दलित समाजामधल्या युवकांमधले सुप्त गुण जाणून नवे उद्योजक निर्माण करण्यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चा प्रयत्नशील आहे असं या मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल उबाळे यांनी म्हटलंय. रिपब्लिक युवा मोर्चाच्या सोलापूर शाखेच्या वतीनं आयोजित मागासवर्गीय कर्ज अधिकार परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. या दृष्टीनं केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना तसंच आर्थिक विकास महामंडळाची मदत घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांविषयी या परिषदेत माहिती देण्यात आली. राज्यातली जागे अभावी रखडलेली अनेक विकास कामं रेल्वेच्या पुढाकारानं मार्गी लागतील असा विश्वास पुणे विभागीय आयुक्त एस चोक्कलिंगम यांनी व्यक्त केलाय. ते आज पंढरपूर इथं प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी रेल्वे प्रशासन स्वतःहून जमीन देण्यास तयार असून त्या जागेवरती यात्रेकरूंसाठी विविध सोयी सुविधा उभारल्या जातील असं त्यांनी सांगितलं. ज्या गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे त्या गावामध्ये टँकर सुरू करण्याचे अधिकार तहसीलदारांना दिल्याचंही चोक्कलिंगम यांनी सांगितलं. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे पंढरपुरामध्ये 100 एकर जागेवरती संत विद्यापीठ बांधण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. समितीच्या वतीनं यात्रेकरूंसाठी हॉस्पिटल उभारलं जाणार असल्याचं जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी सांगितलं. विठ्ठल मंदिरावरती एलईडी दिव्यांची रोषणाई करण्याबरोबरच संत परंपरेवरती लेझर शो दाखवण्याचाही समितीचा मानस असल्याचं ते म्हणाले. नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथं आजपासून संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेला सुरुवात झाली. यासाठी राज्यातून सुमारे 550 दिंड्यांचं त्र्यंबक परिसरात आगमन झालंय. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज पहाटे निवृत्तीनाथांच्या मंदिरामध्ये शासकीय पूजा झाल्यानंतर दर्शनासाठी मंदिर भाविकांना खुलं करण्यात आलं. मंदिर प्रशासनानं भाविकांसाठी पेयजल आणि फराळाची व्यवस्था केल्याचं मंदिराचे प्रमुख विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड यांनी सांगितलं. कोल्हापूर इथं मॅसिकॉन राज्यस्तरीय शल्य विशारद परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते आज या परिषदेचं उद्घाटन झालं. आज दिवसभरात झालेल्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, मदुराई आणि दिल्ली इथल्या नामवंत डॉक्टरांची व्याख्यानं झाली. यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणि उपचार पद्धतीबद्दल माहिती देण्यात आली. 7 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या परिषदेमध्ये विविध शस्त्रक्रियांच्या कार्यशाळेचंही आयोजन करण्यात आलं आहे. तसंच 200 शोधनिबंधही सादर केले जातील. महाराष्ट्रामध्ये प्रथमच या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात 1200हून जास्त शल्य चिकित्सक सहभागी झाले आहेत. सन 2016-17 या आर्थिक वर्षाकरता 36,052 कोटी 15 लाख रुपयांचा अर्थसंकल्प काल मुंबई महापालिकेनं जाहीर केला. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी हा अर्थसंकल्प स्थायी समितीपुढे सादर केला. यात प्रामुख्यानं रस्ते तसंच खेळाच्या मैदानांच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.
अनधिकृत बांधकामांविरोधात 200% दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. गरिबांच्या नागरी सुविधांची व्याप्ती वाढवण्याबरोबरच त्यांचा दर्जा सुधारण्यावरही भर देण्यात आलाय. स्मार्ट सिटी, घनकचरा व्यवस्थापन, एलईडी पथदिवे, पर्जन्य जलवाहिन्या यासाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पातल्या ठळक वैशिष्ट्यांसोबतच त्याचा सर्वसामान्यांवरती काय परिणाम होईल याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी अर्थतज्ञ चंद्रशेखर नेने आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. देशातली सर्वात श्रीमंत महापालिका, जिचा जवळपास 37,000 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प कालच सादर झाला, त्यातली तुम्हाला भावलेली सगळ्यात ठळक वैशिष्ट्य काय सांगता येते? विशेष म्हणजे त्यातली काही वैशिष्ट्ये आपण जर बघितली तर या अर्थसंकल्पाचा आकार गेल्या अर्थसंकल्पापेक्षा 10% जास्त आहे. ते संयुक्तिकच आहे, कारण भाववाढ झाली असल्यामुळे सगळ्या गोष्टी कमीत कमी तेवढ्या महाग तर झालेल्याच आहेत. त्याशिवाय या अर्थसंकल्पाची दिशा योग्य आहे हे जाणवतं. उदाहरणार्थ कोस्टल रोड म्हणजे उत्तर ते दक्षिण मुंबईला जॉईन करणारा एक समुद्रकिनाऱ्याकाठाने रस्ता करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना होती, त्याच्याकरता भरीव तरतूद केलेली आहे. ती अतिशय आवश्यक आहे, कारण मुंबईमध्ये आपल्याला सध्या सगळ्यांनाच नागरिकांना ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम जो जाणवतो, त्याला गाड्या ह्या पुरेशा पडत नाहीत, रस्ते अपुरे आहेत. त्यामुळे कोस्टल रोड हे महत्त्वाचं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे या अर्थसंकल्पामध्ये एज्युकेशन म्हणजे शिक्षणावरती भरपूर खर्च करण्याची तरतूद आहे. या तरतुदीबरोबरच एक पण आपल्याला घालायला लागतो की ती तरतूद योग्य दिशेने चालली आहे की नाही याच्यावर अतिशय काटेकोरपणे लक्ष ठेवायला लागेल. कारण महापालिकांच्या शाळांमध्ये सर्वसामान्य जनता हल्ली आपली विद्यार्थी पाठवत नाही. त्या शाळांचा दर्जा सुधारण्याकरता या तरतुदीतनं काय पैसे घातले जातील ते आपल्याला बघायला लागेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेल्थ केअर म्हणजे वैद्यकीय सुविधांकरता महापालिकेने बऱ्यापैकी मोठी तरतूद केलेली आहे. परंतु त्याच्यात सुद्धा एक मोठा पण आहे की या तरतुदीमध्ये कोणाची हेल्थ केअर महापालिका करणार आहे. कारण सध्या तरी असं जाणवतं की 42% लोकांना, मुंबई बाहेरच्या 42% लोकांचे उपचार मुंबई महापालिका सध्या करते. याबद्दल एकदा आपल्याला सिरियस विचार करायला लागेल, गंभीरपणे. तुम्ही आताच आरोग्य क्षेत्राचा उल्लेख केलात. मला असं वाटतं मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न आता देवनार डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीमुळे आणि तिथून निर्माण होणारे जे काही आरोग्याचे प्रश्न आहे त्यामुळे ऐरणीवर आलेला आहेच. त्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न कुठेतरी आपल्याला अर्थसंकल्पातून केलेला दिसतो का? नाही. या अर्थसंकल्पातनं नुसतं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला नाही एवढंच नव्हे, तर असं वाटतं की आपत्ती व्यवस्थापनाकरता, कारण ही सगळी देवनारची ही एक आपत्ती होती, त्याहून मोठी आपत्ती जगावरती एक संकट घोंगावतंय ते झिका नावाच्या व्हायरसचं संकट आहे. आणि झिका व्हायरसने अनेक पर्टिक्युलरली प्रेग्नंट लेडीज करता खूप धोकादायक आहे असं WHO जाहीर केलेलं आहे. त्याच्याकरता आपण काय करणार आहोत याची काही तरतूद आपल्याला दिसत नाही. आणि या आणि देवनारच्या आगीच्या प्रमाणे जे आजार बळावलेले आहेत त्यांच्याकरता अर्थसंकल्पात तरी काही तरतूद दिसत नाही, कारण आपत्ती व्यवस्थापनाची तरतूदच या अर्थसंकल्पात दिसत नाही. एक वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर 36,500 कोटीचा जो अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पामध्ये फक्त 4,66,00,000 शिल्लक दाखवलेली आहे. हेच दाखवतं की अर्थसंकल्प अतिशय ज्याला म्हणतात आशादायक आणि खूप प्रकारे की हा अर्थसंकल्प नीट चालेलच असा विचार करून केलेला आहे. याच्यात आपत्ती निवारण केलंय असं वाटत तरी नाही. पण मग आपत्ती निवारणासाठी नेमकं काय करायला पाहिजे, काय होतं, आपण काय सुचवा? आपत्ती निवारणासाठी मुख्य म्हणजे प्लॅनिंग व्हायला पाहिजे. आणि प्लॅनिंग कसं असतं, आता ही आग लागलेली आपण बघतो किंवा हे झिका व्हायरस सध्या येऊ घातलेलं बघतो, तर याच्याकरता माणसं अगोदरपणे ट्रेन झाली पाहिजेत. आपल्या इस्पितळात त्याच्या सुविधा झाल्या पाहिजेत. याच्याकरता एक आपत्ती दक्षता विभाग स्थापन केला पाहिजे. ही प्रशासकीय गोष्टी झाल्या. पण आपण नागरिक, या नागरिकांचं देखील प्रबोधन या आपत्ती निवारण विभागातर्फेच व्हायला पाहिजे. साधी आपण गोष्ट घ्या की कुठल्याही पावसाळ्यामध्ये मुंबई ही आपत्तीच्या पुरामध्ये वाहून जाते, आपण नेहमीच पाहतो. एक अगदी साधं उदाहरण सांगतो. याच्याकरता आपल्या पर्जन्य वाहिन्या स्वच्छ करणं हे महत्त्वाचं असतं, पण त्या सुद्धा नीट महापालिका स्वच्छ करत नाही असा आपला आत्तापर्यंतचा तरी अनुभव आहे. महापालिकेचे लोक तर पर्जन्य वाहिन्यातला कचरा काढून त्या वाहिनीच्या तोंडाशीच ठेवतात.
कदाचित कंत्राटदाराची लोक असतील, पण त्यांच्यावरती देखरेख करणं तर महापालिकेचंच काम आहे. आणि पाऊस आला की तो कचरा पुन्हा पर्जन्य वाहिन्यात जातो. आपत्ती निवारण इज ए माइंडसेट, ही आपली मानसिक अवस्था आहे आणि ती अवस्था सगळ्या नागरिकांना महापालिकेसकट त्यांच्यामध्ये भिनवण्याकरता विशेष प्रयत्न अगदी शाळांच्या लेव्हलपासून व्हायला पाहिजे, असं माझं मत आहे. थोडी महसुलाकडे जर का आपण नजर टाकली तर महसूल वाढीसाठी प्रयत्न तर व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी मग जे कच्चं तेल आयात केलं जातं त्याच्यावरची जकात 3% 4.5% वाढवण्याचा एक दुबळा प्रयत्न पालिकेने कुठेतरी केलाय. पण मुळात जी जकात आहे, जकातीचं उत्पन्न एक तर दरवर्षी घटतंय. गेल्या वर्षी मला वाटतं जवळपास 7,700 कोटी रुपये इतकं उत्पन्न अपेक्षित होतं, प्रत्यक्षात 6,550 कोटी रुपये इतकीच जकात मिळाली. आणि शिवाय आता जीएसटी येऊ घातलेला आहेतच. महसुलाचा जो हा एक डोलार आहे तो महापालिका नेमका सांभाळणार कसा? हा सर्वात मोठा यक्षप्रश्न महापालिकेपुढे आहे की महसूल तर कमी होतोय, लोकांची सुविधा देण्याची जी इच्छा आहे आणि आकांक्षा आणि अपेक्षा आहे ती वाढती आहे. हा अर्थसंकल्प, कुठलाही अर्थसंकल्प हा म्हणजे एक बॅलन्सिंग ॲक्ट असतो, समतोलपणे करायला लागतो. सध्या तरी महापालिकेपुढे महसुलाच्या कमीचं मोठं आव्हान आहे. मुंबईमधल्या मॅन्युफॅक्चरिंगचा इंडेक्स पण कमी झालेला आहे, मुंबईमधनं कर संकलन कमी होत आहे. महापालिकेने आणखीन एक दुबळा प्रयत्न केला आहे की त्यांनी FSI 0.5 ते 0.8% देण्याचं सांगितलं आहे. माझ्या मते हा प्रयत्न चुकीच्या दिशेने चाललेला आहे. आधीच मुंबईतल्या नागरिकांची घुसमट होत चाललेली आहे, त्याच्यात अजून FSI देऊन अजून नागरिकांची गर्दी करणं हा काही फारसा शहाणपणाचा उपाय ठरत नाही. तेव्हा महापालिकेने महसूल वाढीकरता पॉझिटिव्हली काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्याकरता राज्य सरकार, मगाशी मी मेडिकल सुविधांचा उल्लेख केला, 42% लोक जर राज्यातली आपल्या इथे येऊन उपचार घेत असली तर त्याचा खर्च राज्य सरकारने महापालिकेला देणं हे अगदी संयुक्तिक ठरेल. आणि त्याकरता महापालिकेने पाठपुरावा करायला पाहिजे की राज्य सरकारने हा खर्च, याच्यातला 40% खर्च तरी उचलावा, एक मोठी रक्कम तिजोरीमध्ये गोळा होईल. पण हे सगळं जरी असलं तरी नवीन नवीन प्रयोग करून आणि नवीन प्रयोगांनी आपलं बचत जास्ती वाढवून महापालिकेला हे करायला लागेल आणि ते एक मोठं आव्हान आहे. माझ्या मते बचत करणं हे महापालिकेपुढचं सर्वात मोठं आव्हान आहे आणि ते करता येण्यासारखं आहे अशी माझी समजूत आहे. विजेची बचत आपल्याला करता येते, पाण्याची बचत करता येते. रेन वॉटर हार्वेस्टिंग आपल्या इथे कंपल्सरी का करत नाहीयेत? मुंबईला आपल्याला सगळीकडे माहिती आहे की पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तर रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं की अनेक प्रकारच्या टॉयलेटच्या पाण्याची बचत होते आणि ते करणं महापालिकेला शक्य आहे. ते सक्तीचं तरी करायला पाहिजे असं माझं मत आहे. खरं, स्वच्छ भारत असेल किंवा हागणदारी मुक्त भारत असेल, विविध योजना ज्या केंद्र सरकारच्या काही महत्वाकांक्षी योजना आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ते एक मुंबई महापालिकेला एक अतिशय महत्वाचं योगदान द्यावं लागणार आहे. बरोबर. त्याचं काही पडसाद आपल्याला या अर्थसंकल्पात दिसतात का? निश्चितच या अर्थसंकल्पात जे एकतर एज्युकेशनला बढ़ावा दिलेला आहे आणि दुसरं म्हणजे स्वच्छ भारत योजनेकरता एक मोठी तरतूद करण्याचं महापालिकेचं घाटत आहे. आणि माझ्या मते याच्यात काही चूक आहे असं नाही. असं बघा की मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा कित्येक भारतातल्या लहान राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षा सुद्धा मोठा आहे. एवढा मोठा जो आपला अर्थसंकल्प आहे, आपण राज्यातली सर्वात श्रीमंत महापालिका जर स्वतःला म्हणतो तर आपलं हे कर्तव्य आहे की केंद्र सरकारचे जे उपक्रम आहेत ते काही, केंद्र सरकार म्हणजे काही तिसरी एंटिटी नाही की त्यांच्याकरताचे उपक्रम आहेत, ते आपल्या सगळ्यांच्या भल्याकरता उपक्रम आहेत. तर त्यामध्ये आपल्याला खारीचा नव्हे त्यापेक्षा जास्ती मोठा वाटा उचलायला लागेल आणि त्या दृष्टीने ही वाटचाल चालली, अगदी संयुक्तिक चालली असं माझं मत. खरं, आपण चर्चा जरी अर्थसंकल्पाची करत असलो तरी मुंबई महापालिकेपुढचे जे व्यापक प्रश्न आहेत, वाढते लोंढे असतील, पर्यावरणाचा प्रश्न असतील, अनधिकृत बांधकामांचा जो एक विळखा पडलाय, हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा काहीतरी उपाययोजना करायला हव्यातच नाही का? आणि या उपाययोजना अर्थसंकल्पातनं तितक्या नीटपणे दिसत नाहीत. दोन महत्त्वाचे चॅलेंजेसचं मी उदाहरण करीन की अनधिकृत बांधकामाकरता त्यांनी 200% दंड वाढवण्याची तरतूद केली आहे. माझ्या मते या तरतुदीला काही अर्थ नाही, कारण अनधिकृत बांधकामं केल्यानंतर जी जागा व्यापलेली असते त्या जागेची किंमत या दंडाच्या कितीतरी पटीने जास्त असते. त्यामुळे इनफॅक्ट जे अनधिकृत बांधकाम करतात त्यांना ही इष्टापत्तीच वाटेल की आता 100 नाही 200% दंड दिला की आम्ही याच्यातनं सुटू आणि बांधकाम रेग्युलराइज होईल. बांधकाम रेग्युलराइज होणारच नाही अशी जर धमकी या लोकांना मिळाली तर ती बांधकामं थांबतील. दुसरं म्हणजे दुसरं चॅलेंज आपल्याकडे पर्यावरणाचं आहे. परवाच बातमी आली होती की आपल्या आयुक्तांनी पर्यावरण विभागच बंद करायची घोषणा केलेली आहे, कारण त्या विभागाला काही अधिकारच नाहीत. अतिशय चुकीची घोषणा आहे. आज मुंबईवरती सर्वात मोठं संकट असेल तर ते दहशतवाद आणि पर्यावरण हे आहे. दहशतवादाबद्दल तर गृह मंत्रालय आपली जबाबदारी बघेल, पण पर्यावरणाची जबाबदारी कारण की ती महापालिकेवरच टाकण्यात आलेली आहे, तर महापालिकेने तो विभाग बंद न करून त्याला जास्ती शक्तिशाली करणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. आपण सगळे मुंबईकर असं एक म्हटलं जातं की सध्याच्या पर्यावरणाच्या बदलत्या आणि बिघडत्या परिस्थितीमुळे आपल्या सगळ्यांचं आयुष्य किमान 5 वर्षांनी तरी कमी होत आहे.
नागरिक म्हणून आपण याला आता विरोध केला पाहिजे की हे जे काही चाललंय त्याच्यात नागरिकांचा सहभाग असला पाहिजे. आज तरी असं दिसतंय की फक्त नगरसेवक आणि प्रशासन मिळूनच मुंबईचं जे काही राज्यसकट हाकतायत त्यामध्ये नागरिकांचा सहभाग कुठेच दिसत नाही. माझी अशी अतिशय ठाम सूचना आहे आणि विनंती आहे की आपण सगळ्या नागरिकांनी एकत्र होऊन दर महिन्यात 2दा तरी मीटिंग आपल्या नगरसेवक आणि आपले जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर घेतली पाहिजे. यावर्षी या मीटिंगा फार परिणामकारक ठरतील कारण पुढच्या वर्षी इलेक्शनचं आहे. मला वाटत नाही की यावर्षीच्या मीटिंगला कोणी विरोध करेल आणि याच्यात तुम्ही काय आश्वासन दिले, काय केलं याचं आपल्याला निदर्शन करण्यात येईल. आणि महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा, गेल्या वर्षी सुद्धा खूप जास्ती मोठा अर्थसंकल्प होता, त्यातले 50% पैसे खर्चच झालेले नाहीयेत. यावर्षी कमीत कमी तसं होऊ नये, हे पैसे खर्च व्हावेत आणि त्यातनं नागरिकांना सुविधा मिळाव्यात हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे, एवढं मी आता म्हणू शकेन. आपण म्हणतात तसं नागरिकांचं सुद्धा एक अतिशय महत्त्वाचं कर्तव्य की केवळ मतदान केलं आणि आपण निवडून दिलं एखाद्या जनप्रतिनिधीला, तिथे जबाबदारी थांबत नाही. त्याच्या पुढे जर का नागरिक गेले तर खऱ्या अर्थाने सुप्रशासन येईल. आपण इथे आलात आणि आमच्याशी या विषयावरती हा संवाद साधलात याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि आता वळूया या पुढच्या बातम्यांकडे. वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सर्वाधिक पाणी लागणाऱ्या गव्हाच्या पिकाला पर्याय म्हणून अत्यंत कमी पाण्यामध्ये भरघोस उत्पन्न देणाऱ्या मोहरीच्या पिकाची निवड केली आहे. त्यामुळे पाणी टंचाईवर मात करण्यातही त्यांना यश आलंय. वाशिम जिल्ह्यात यंदा ऐन रब्बीच्या पेरणीपासूनच पाणी पातळीत कमालीची घट झाली. त्यामुळे जिल्ह्यात सोयाबीनच्या पाठोपाठ प्रामुख्याने घेतल्या जाणाऱ्या गव्हाची पेरणी पाण्याअभावी बारगळली. कमी पाणी आणि अत्यल्प खर्चात भरघोस उत्पन्न देणाऱ्या मोहरी पिकाची मग शेतकऱ्यांनी लागवड केली आणि सध्या हे पीक काढणीच्या टप्प्यात आहे. त्यासाठी बी पण फार कमी लागते. फक्त 1 किलो बियात 1 एकर जवळपास रान होते आणि 3 ते 4 पाण्यातच हे पीक रोगास फार कमी बळी पडते. मोहरीच्या पिकाला बाजारात मागणीही चांगली आहे. एकरी 10 क्विंटल मोहरी पिकातून शेतकऱ्यांना सरासरी 50,000पर्यंत उत्पन्न मिळतं. जवळपास 9 ते 10 क्विंटलचा एकरी ॲव्हरेज आहे. त्यामुळे उत्पन्न जवळपास 47 ते 50,000 रुपये एकरी होऊ शकते. मोहरीचा पर्याय निवडून पाण्याअभावी शेतमालाच्या उत्पादनावर होणारे गंभीर परिणाम शेतकऱ्यांनी टाळल्याचं चित्र वाशिम जिल्ह्यात सध्या दिसत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये विशाखापट्टणम किनाऱ्याजवळ आजपासून इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू अर्थात आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. 4 दिवस चालणाऱ्या या भव्य समारोहामध्ये जवळपास 54 देशांच्या नौदलांचे ताफे सहभागी झाले आहेत. भारतीय नौदलाच्या पूर्वीय नौदल कमांडनं यासाठी जय्यत तयारी केली आहे. यामध्ये 90 जहाजं, 24 परदेशी युद्धनौका आणि 24 देशांचे नौदल प्रमुख सहभागी होत आहेत. येत्या शनिवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मेक इन इंडिया उपक्रमाला अनुसरून मॅरेक्स या प्रदर्शनाचं आयोजनही करण्यात आलंय. या प्रदर्शनामध्ये भारतीय उद्योगांचे आणि संस्थांचे विविध स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. उत्तर सियाचीन हिमनदी क्षेत्रामध्ये हिमस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेमध्ये लष्कराचे 10 जवान शहीद झाले आहेत. सियाचीन इथं 19,600 फूट उंचीवरच्या एका लष्करी चौकीजवळ हिमस्खलन होऊन त्यात हे 10 जवान अडकले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केलाय. राष्ट्रासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या जवानांना आपण सलाम करतो असं पंतप्रधानांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. या जवानांच्या सुटकेसाठी बचाव कार्य वेगानं सुरू होतं, मात्र प्रतिकूल हवामानात या जवानांना शोधणं अत्यंत कठीण होतं असं लष्कराच्या सूत्रांनी सांगितलं. गेल्या एप्रिलपासून अशा प्रकारची घटना 4थ्यांदा घडली आहे. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची मोठ्या प्रमाणावरती पुनर्रचना करावी या न्यायमूर्ती RM लोढा समितीच्या शिफारसीची बीसीसीआयनं तंतोतंत अंमलबजावणी करावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. लोढा समितीच्या शिफारसी योग्य आणि संयुक्तिक असून त्या नाकारण्याचं काहीच कारण दिसत नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे. या शिफारसीबाबतचा अंतिम अहवाल करण्यापूर्वी सर्व संबंधितांची मतं आणि सूचना विचारात घेतल्या होत्या असंही न्यायालयानं सांगितलं. आणि आता बातमी हवामानाची. कोकणामध्ये तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीपेक्षा जवळपास 5 अंश सेल्सिअसची लक्षणीय घट आढळून आली आहे.
मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही काही ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा 1.5 ते 3 अंश सेल्सिअसनं कमी राहिलं. येत्या 36 तासांमध्ये संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये: मुंबई कमाल 31, किमान 14, नागपूर 30 आणि 14, पुणे 33 आणि 9, औरंगाबाद 33 आणि 13, नाशिक 31 आणि 9, कोल्हापूर 34 आणि 18, रत्नागिरी 33 आणि 13, सोलापूर 36 आणि 16 आणि अमरावती कमाल 31 आणि किमान 14 अंश सेल्सिअस. शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर. आदर्श गृहनिर्माण घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सीबीआय चौकशीला राज्यपालांची परवानगी. पंचायत निवडणुकांमध्ये महिलांसाठीचं आरक्षण 50% नेण्यासाठी घटना दुरुस्ती विधेयक संसदेत मांडण्याचा केंद्राचा प्रस्ताव. कोल्हापूर जिल्ह्यातले 9 टोल नाके बंद केल्याची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची अधिकृत घोषणा. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरित करण्यासाठी राज्य सरकार नेमणार अन्न सुरक्षा आयोग. नागपूरमधल्या युग चांडक या बालकाच्या हत्येप्रकरणातल्या दोन्ही आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावली फाशीची शिक्षा. उत्तर सियाचीन हिमनदी क्षेत्रात झालेल्या हिमस्खलनात लष्कराचे 10 जवान शहीद, पंतप्रधानांनी व्यक्त केल्या शोकभावना. आणि बीसीसीआयमध्ये मोठ्या प्रमाणात पुनर्रचना करण्याच्या लोढ्या समितीच्या शिफारशींचं तंतोतंत पालन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.